बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या धम्म संस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म दिसनेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो। विशेष करून आज ज्या परिवारामध्ये हा धम्म संस्कार होत आहे, म्हणजे 9व्या महिन्याचा संस्कार, तर या संस्काराच्या निमित्ताने ज्या परिवारामध्ये आज आपण हा संस्कार पूर्ण करीत आहोत असा राणे परिवार, उपरवड परिवार आणि दोन्हीही परिवारातील संबंधित आपण सर्व नातेवाईक मित्रमंडळी आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो। विशेष करून रोशनी ताईबद्दल की ज्या ताईंच्या प्रसूतीकरिता सुखपूर्वक प्रसूती व्हावी आणि अतिशय सुंदर असं सुदृढ परिवाराला प्राप्त व्हावं अशी मंगल कामना अर्पण करण्यासाठी आपण आजचा हा धम्म विधीचा धम्म संस्काराचा हा कार्यक्रम संपन्न करीत आहोत। तर रोशनीताईबद्दल सुद्धा मंगल कामना आम्ही मागच्या 9 महिन्यांपासून करतच आहोत, आज सुद्धा करत आहोत। 9 महिने पूर्ण झालेले आहेत गर्भधारणेला आणि पुढील काही दिवसांमध्ये बाळाचा जन्म सुद्धा होईल आणि या परिवाराला अतिशय सुंदर असं सुदृढ बाळ या परिवाराला बाळाबद्दल सुद्धा जे ऐकत आहे, जे आवाज ऐकत आहे, त्या बाळाबद्दल सुद्धा मंगल कामना अर्पण करतो। उपस्थितांनो, मागील 9 महिन्यांपासून आपण या परिवारामध्ये हा धम्म संस्कार पाहत आहोत। असे खूप कमी परिवार आहेत की ज्या परिवाराला गर्भमंगल संस्कार विधीचं महत्त्व माहिती आहे। कारण आपल्याकडे काय आहे की पारंपरिक गोष्टीला जास्त महत्त्व देतो आपण। परंपरेमध्ये जे सांगितलेलं आहे की 7वा महिना भरायचा, ओटी भरायची, हे करायचं ते करायचं वगैरे वगैरे, किंवा ते डोहाळेचं जेवण द्यायचं वगैरे, या ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत त्या पारंपरिक गोष्टीला जास्त महत्त्व आपल्याकडची लोक देतात। परंतु भगवान बुद्धांनी सांगितलेला जो गर्भमंगल संस्कार विधी आहे, हा संस्कार विधी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण या संस्कार विधी मागे कोणता चमत्कार नाहीये। या गर्भमंगल संस्कार विधी मागे कोणती दैवी शक्ती नाहीये, कोणती अलौकिक अशी कोणती शक्ती नाही आहे की ज्या शक्तीच्या प्रसन्न होईल आणि सगळं काही सुखरूप होईल, असं होत नसते। त्यामुळे सुरुवातीला आपण हे समजून घ्यावं की जो गर्भमंगल संस्कार आपण 9 महिन्यांपासून करीत आहोत, जसं काही लोक 7व्या महिन्यामध्येच करतात, पण विशेषतः भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा गर्भधारणा होते त्या गर्भधारणेच्या अगदी पहिल्या महिन्यामध्ये गर्भरक्षण विधी करीत असतात। पहिल्या महिन्यात त्या गर्भाचं रक्षण व्हावं, त्या बीजाचं जे बीज त्या ठिकाणी जे तयार झालेलं आहे त्या बीजाचं रक्षण व्हावं, त्याकरिता गर्भरक्षण विधी सुद्धा करतात। आणि मग 3ऱ्या महिन्यापासून तर पुढील 9व्या महिन्यापर्यंत, म्हणजे एकूण किती झाले, 7 महिने, अशा 7 महिन्यांपर्यंत संस्कार करण्याची पद्धती किंवा संस्कार करण्याचा उपदेश भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे। आपल्याकडे काय झालेलं आहे, आपल्याकडे 7वा महिना आपण समजतो, 7वा महिना नाही आहे, 7 महिन्यांपर्यंत संस्कार असतात। 7 महिन्यांपर्यंत, 7वा महिना नाही। त्यामुळे 7व्या महिन्यामध्ये जे जे लोक संस्कार करतात ना, त्याचा त्या गर्भातील बाळाला काही लाभ होत नाही। आपण पाहतो ना 7व्या महिन्यामध्ये त्या 7व्या महिन्यात काय काय करतात, त्या मातेची ओटी भरतात, काजू बदाम खारका, तिला जे काही आवडते ते थोडंसं तांदूळ बांधलेले काय काय असं सगळं भरतात। आता मला सांगा, त्या ताईच्या ओटीमध्ये जे जे काही आपण टाकलं, काजू बदाम खारका अमकं ढमकं सर्व, याचा त्या गर्भातील बाळाला काही लाभ होतो का? काही लाभ होतो का? काहीच लाभ होत नाही ना।
होतो काही लाभ? काहीच लाभ होत नाही. आपण हे समजून घेतलं पाहिजे. फक्त परंपरा चालत आलेली आहे किंवा तिनं केलं तेही करतात किंवा करावं लागते म्हणून आपण करू नये. आपण करून, कारण एवढं स्वातंत्र्य, बुद्धी स्वातंत्र्य आपल्याला आहे, बुद्धाने बुद्धी स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे. कारण हा जो संस्कार आहे, हा संस्कार त्या बाळाच्या मनासाठी असतो. त्या बाळाचं मन, त्या बाळाच्या मनाच्या सुसंस्काराकरिता अशा प्रकारचे विधी केले जात असतात. आणि संस्कार हा केवळ जसं लगेच टाकला की ते संस्कार झालं असं कधीही होत नाही. जसं आपण बीज पेरतो ना जमिनीमध्ये, तर जमिनीमध्ये बीज पेरलं, दुसऱ्या महिन्यामध्ये आपण बीज पेरलं, तर बीज पेरल्यानंतर फक्त असं हातच जोडायचं, हाताची घडी करायची आणि फक्त वाटच पाहायची की कधी त्याचं रोपटं होईल, कधी त्याचं झाड होईल, कधी त्याला फळं येतील, कधी पिकतील आणि कधी मला रस मिळेल. असं होते का? कधी होत नाही ना. त्याला संस्कारित करावे लागतात. म्हणजे त्या भाषेमध्ये त्याला प्रफुल्लित करावं लागते, त्याला अंकुरित करावं लागते, त्याचं रक्षण करावं लागते. त्याला सुपीक जमीन पाहिजे, सुपीक जमीन पाहिजे, त्याला खत पाहिजे, त्याला पुरेशी हवा, पुरेसं ऊन पाहिजे, त्याला पाणी पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा पुरवठा केल्यानंतर ते जे बीज असते ना, बीज, ते निर्जीव बीज सजीव मध्ये परिवर्तित होते, त्याचं रोपटं होते, रोपट्याचं झाड होते, झाडाला फळं येतात, फळं पिकतात, नंतर ते आपल्याला खाता येतात. ही प्रक्रिया जी आहे ना, याला संस्कार प्रक्रिया म्हणतात. याला काय म्हणतात? ही संस्कार प्रक्रिया आहे. बीज पेरले की लगेच फळं मिळत नसतात. अगदी याप्रमाणे भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे गर्भामध्ये जे बाळ आहे, त्या बाळाचं जेव्हा ते गर्भ 2 महिन्यांचा झालेला असतो, त्या 3ऱ्या महिन्यामध्ये, 2 महिने झाल्यानंतर 3ऱ्या महिन्यात त्या ठिकाणी त्या बाळाचं मन उपस्थित होत असते. आपल्या सर्वांना मन आहे ना, सर्वांना मन आहे, तुम्हाला मला सर्वांनाच मन आहे, बरोबर आहे. हे मन कुठून येते बरं? हे जे मन आहे, हे मनच इम्पॉर्टंट आहे. हे मनच जे आहे ना, हे मनोमय आहे, मनोपुब्बंगमा धम्म आहे. मनाशिवाय काहीच नाही आहे. सगळं सर्वस्व काही मनावर डिपेंड आहे. त्यामुळे आपण खूप खबरदारीने या मनाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 3ऱ्या महिन्यामध्ये त्या बाळाच्या शरीरासोबत त्या बाळाचं मन सुद्धा तिथे उपस्थित होत असते. आता शरीर सुद्धा आहे, 3ऱ्या महिन्यामध्ये बाळाचं शरीर पण आहे आणि त्या बाळाचं मन पण आहे. तर सुरुवातीला 2 महिन्यापर्यंत आपण काय केलं? फक्त रक्षण केलं. कशाचं? त्या बीजाचं. ते बीज प्रफुल्लित झालं पाहिजे. म्हणजे बघा ना तुम्ही, सायन्समध्ये बऱ्याच केसेस येतात ना अशा, की बीज तर पेरलं गेलं परंतु काही कारणास्तव ते म्हणजे अंकुरित झालं नाही आणि ॲबॉर्शन झालं वगैरे, असं केसेस आपण पाहतो ना. म्हणून गर्भरक्षण सुद्धा महत्वाचं आहे. सुरुवातीला 2 महिन्यांपर्यंत त्या बीजाचं आपण रक्षण केलं, गर्भरक्षण केलं आपण, आणि त्यानंतर जिथे जेव्हा मन उपस्थित झालं 3ऱ्या महिन्यामध्ये, तर त्या मनाला सुसंस्कारित करण्याची प्रक्रिया तिथून सुरू झालेली असते. तर कधीपर्यंत? 9व्या महिन्यापर्यंत, म्हणजे पुढील 7 महिन्यांपर्यंत, किंवा मग पुढे प्रसूती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. तर संस्कार प्रक्रिया जमिनीमध्ये बीज पेरलेल्या समान असते. बीज पेरल्या समान आहे. एकदा 3ऱ्या महिन्यात संस्कार विधी केला आणि त्यानंतर लक्षच दिलं नाही, असं अशानं भलं होत नसते. म्हणजे एकदा संस्कार करायचा की झालं, संपलं. त्यामुळे आम्ही जेव्हा समाजामध्ये पाहतो ना, तर असे खूप कमी लोक आहेत की जे दर महिन्याला गर्भमंगल संस्कार विधी करत असतात. कारण बांधवांनो, संस्कार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निरंतर ही संस्कार प्रक्रिया जी आहे ना, ही निरंतर चालणारी आहे, निरंतर. त्यामुळे कंटिन्युअसली जोपर्यंत जन्म होत नाही त्या बाळाचा, तोपर्यंत त्या गर्भावर चांगले संस्कार पेरण्याची जबाबदारी ही मातापित्यांची आहे, परिवाराची आहे. आणि मग त्यांनी त्या पद्धतीने ते धम्मसंस्कार करणं सुद्धा महत्वाचं आहे. तर आम्ही या ठिकाणी पाहतो, राणे परिवारामध्ये म्हणजे अगदी पहिल्या महिन्यापासूनच त्यांनी भिक्खू संघाला निमंत्रित केलेलं आहे. त्या भिक्खू संघावर त्यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांना माहिती आहे धम्माची महिमा. कारण जीवनामध्ये जे काही चांगलं होईल ना, ते बुद्धाशिवाय होऊ शकत नाही. कारण बुद्धच आपले सुख करता, दुःख हरता आहेत. आणि बुद्धाचा मार्ग जे अनुसरतात, त्या बुद्ध मार्गाला अनुसरण करणारे आणि बुद्ध मार्गाचा उपदेश करणारे
भिक्खू संघ हे आपले सर्वोत्तम कल्याण मित्र असतात. म्हणून कल्याण मित्राच्या संगतीमध्ये राहून, कल्याण मित्राच्या मार्गदर्शनामध्ये राहून आपण मग हे संस्कार प्रक्रिया या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर आज बघा ताईंचा म्हणजे गर्भाचा 9 महिने पूर्ण झालेली आहेत. तर कंटिन्युअसली त्यांनी ही प्रक्रिया केलेली आहे बघा, म्हणजे कंटिन्युअसली 3ऱ्या महिन्यापासून अगदी सुरुवातीपासून की आपल्या म्हणजे गर्भामध्ये जे बाळ आहे त्या बाळाची शारीरिक वाढ तर होईलच, फिजिकल ग्रोथ. मग तुम्ही जे त्या आईला खाऊ घालता ना, हे खा बाई ते खा, च्यवनप्राश पण खा म्हणतो आपण, किंवा ते काजू बदाम खा, कशासाठी? त्या गर्भामध्ये जे बाळ आहे त्या बाळाची शारीरिक वाढ व्हावी, शरीर सुदृढ व्हावं, फिजिकल ग्रोथ व्हावी. पण मनाचं काय? मनाचं काय? एखादी सासू किंवा एखादी आई आपल्या त्या गर्भवती मातेला अशी म्हणते का, बाई चांगलं वाग बरं, शीलाचं पालन कर. कारण कशासाठी? तर मनाचा संबंध बाळाच्या मनाशी असतो. बरोबर आहे की नाही? जसं आईच्या गर्भाची नाळ, आईच्या गर्भाची नाळ त्या गर्भातील बाळाच्या अन्न नळिकेसोबत जोडलेली असते. त्या माध्यमातून आई जे काही खाते, जे काही पिते, त्याचा थोडा थोडा अंश त्या अन्न नलिकेतून त्या बाळाच्या शारीरिक वाढीसाठी प्राप्त होत असतो. बरोबर आहे की नाही? अगदी त्याप्रमाणे आईच्या मनाची संस्कार रूपी नाळ त्या बाळाच्या मनाशी जुळलेली असते. जसं अन्न नलिकेतून अन्न जातात ना, तसं बरोबर मनाच्या नाळेतून संस्कार जात असतात. आणि बरोबर जसे जसे संस्कार घेतात ते बाळ पण पाहते, हा चांगले संस्कार येऊ द्या. म्हणजे आईच्या संस्कार डिपेंड आहे सर्व ते. आई जशी त्या संपूर्ण पिरियडमध्ये जसं आचरण करते, जसा विचार करते, ते सगळे संस्कार बघा ते बाळ ग्रहण करत असते. त्यामुळे संस्कार किती महत्वाचे आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे फिजिकल ग्रोथ सोबत सोबत डेव्हलपमेंट ऑफ द माइंड, म्हणजे शारीरिक वाढीसोबत त्या बाळाच्या मनाचाही विकास व्हावा याकरिता ह्या सगळ्या म्हणजे हा जो काही संस्कार विधी आहे, हा संस्कार विधी पार पाडला जात असतो. तर आता बाळाचा म्हणजे आता गर्भ 9 महिन्यांचा झाला, काही दिवसानंतर प्रसूती सुद्धा होईल. ताईंची प्रसूती सुखपूर्वक व्हावी याकरिता आपण सगळे मंगलकामना अर्पण करीत आहोत. जन्म झाल्यानंतर काय? बाळाचा जन्म तर होईलच. बाळाचा जन्म झाल्यानंतर मग पुढे काय करायचं? कारण हे सुद्धा समजलं पाहिजे ना. कारण 9 महिन्यापर्यंत तुम्ही एवढं संघर्ष केला, संघर्ष म्हणावं लागेल ना. कारण गर्भवती माता जेवढा संघर्ष करते, म्हणजे तिला जो त्रास होतो तो त्रास माणूस अनुभव नाही घेऊ शकत. घेऊ शकतो का? याची महिमा भगवान बुद्धाने गायलेली आहे. भक्तगीतेत प्रवचन सुद्धा आहे स्त्रीच्या जीवनाबद्दल. म्हणजे गर्भधारणा होणे, प्रसूती होणे, प्रसूतीच्या वेदना सहन करणे, म्हणजे बघा ना, अगदी सुरुवातीपासून तर 9 महिन्यांपर्यंत त्या गर्भाचं रक्षण करते आई. त्यानंतर ती प्रसूती होते तर प्रसूतीच्या वेदना सहन करते ती आई. त्यानंतर त्या बाळाला दूध पाजून त्या बाळाचं पालन पोषण करते ती आई. हे जे काही अनुभव जे आहे हे एक पुरुष घेऊ शकत नाही. त्यामुळे स्त्री जातीची महिमा भगवान बुद्ध नेहमी गातात. तर बाळाचा जन्म झाल्यानंतर, आता बाळ असो की बाळी असो, जे कोणतं येईल ते आपलंच आहे की नाही? आता हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. आपण सगळे सुशिक्षित आहात. बरोबर आहे? मुलगा असो की मुलगी, आहे की नाही? दिवा असो की पंथी, ते आपलंच आहे. त्यामुळे मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करायचा, आनंदोत्सव साजरा करायचा. मुलगा झाला तर आनंदोत्सव आपण साजरा करतोच, मुलगी झाली तर डबल आनंद साजरा करायचा, डबल टिबल आनंद साजरा करायचा. का? कारण मुलगी ती पंथी आहे. कारण दिवा म्हणजे मुलगा एकाच घराचं नाव मोठं करतो, एकाच घराचा विकास करतो. पण मुलगी जर असेल ना, तर मुलगी 2 घराचं मंगल करते. एक ज्या घरात जन्मास आली त्याही घराचं मंगल करते, आणि लग्न करून ज्या घरी जाईल त्याही घराचं नाव मोठं करते, त्या घराचं नाव मंगल करते. म्हणून मुलीचा जन्म झाला, कन्यारत्न जर तुमच्या घरात जन्मास आली तर मोठा आनंद उत्सव साजरा करा. आहे की आता हे काही वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात. मुळात जन्मास आल्यानंतर सुद्धा आपल्या माता पित्यांच्या जबाबदाऱ्या आणखीन वाढतात, कमी होत नाही, आणखीन वाढतात. कारण त्या बाळाला आधुनिक काळामध्ये आवश्यक अशा सगळ्या गोष्टी पुरवणं, संस्कार देणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण पाहतो बांधवांनो, आम्ही समाजामध्ये फिरतो
समाजामध्ये म्हणजे आम्ही तरुणांकडे पाहतो. आता आम्ही पण तरुणच आहोत. आमचं पूर्ण म्हणजे बालपण, की ज्या बालपणामध्ये लोक गंमत जम्मत उड्या मारतात सगळं, असं आमचं सगळं बालपण या भिक्षू जीवनामध्ये गेलं. आमचं सगळं ते बालवयस या भिक्षू जीवनामध्येच गेलं. त्यामुळे आम्ही जेव्हा समाजामध्ये पाहतो, तर तरुण वर्गाकडे जेव्हा आम्ही पाहतो, यंगस्टरकडे पाहतो, तर आपल्या आजच्या यंगस्टरचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत. आम्हाला कधी कधी म्हणजे दया येते बघा यांची. आम्हाला स्वतःला कधी कधी वाईट वाटते की आपल्या समाजामधले जे यंगस्टर्स आहेत, तरुण मुलं मुली कितीतरी अडचणीमध्ये आहेत. पहिली गोष्ट आम्हाला अशी जाणवते समाजामध्ये फिरत असताना, की आपला जो तरुण वर्ग आहे, आपल्या तरुण वर्गांमध्ये बुद्ध धम्माबद्दल रस नाही आहे. म्हणजे बुद्ध धम्माबद्दल जसं म्हणतो ना आपण, इंटरेस्ट असला पाहिजे, ती श्रद्धा असली पाहिजे. हा, तशा प्रकारची ती श्रद्धा किंवा तो रस, तो इंटरेस्ट आम्हाला दिसत नाही, बिलकुल दिसत नाही. हा, असे तरुण लोक 14 एप्रिलला येतील, छाती बदडेपर्यंत नाचतील, रात्रभर नाचतील, बाबासाहेब जय जयकार म्हणतील, निळ रक्त म्हणतील, काय काय म्हणतील, पण बुद्ध पौर्णिमेला सगळे गायब होतात. धम्माबद्दल रस नाही त्यांना. म्हणजे आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे. कारण जिथे कुठे आम्ही कार्यक्रमात जातो, तिथे महिलांची संख्या सर्वाधिक असते, पुरुषांची संख्या पण असते, पण त्या तुलनेमध्ये तरुण वर्ग हा फार कमी असतो. म्हणजे असतो पण फार कमी आहे. असं का होत आहे बरं? कारण तरुणांमध्ये, यंगस्टर्स मध्ये बुद्ध धम्माबद्दल रस जो आहे, म्हणजे इंटरेस्ट, श्रद्धा, ती कमी असल्याचे आम्हाला निदर्शनामध्ये येत आहे. आणखीन एक तरुणांचा प्रॉब्लेम आम्हाला पाहायला मिळतो, निदर्शनामध्ये येतो, तो म्हणजे आपले जे काही तरुण पिढी आहे, आपल्या तरुण पिढीमध्ये शिक्षणाचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे. आता आपल्या शहरी भागामध्ये ठीक आहे, पण जर आपण खेड्यापाड्यामध्ये फिरतोय किंवा तालुक्या स्तरावरती फिरतोय, तर तिथे सुद्धा आम्ही पाहतो की तरुणांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी झालेलं आहे. कसं तरी शिकत 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 10वी पर्यंत शिकतात बिचारे, पास झाले तर ठीक, नापास झाले तर कर. 8वी पर्यंत पण बड्या मुश्किल शिकतात. आणि मग गावखेड्याने शिक्षणाचं प्रमाण जे आहे ना, फार कमी आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की शिकून काही फायदा नाही, शिकून काय करणार आहोत आपण, शेवटी मग छोटे छोटे काहीतरी असे कामधंदे करायचं, पोट पाण्याचा गुजारा करायचा, तेवढ्यावर ते स्वतःचं जीवन ठेवतात. आणि मात्र कधीही शिक्षणामध्ये आपण पुढे जावं असं त्यांना कधीही वाटत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे शिक्षण. बघा बरं, आम्ही घरदार सोडलं, म्हणजे शिक्षण नाही सोडलं. शिक्षण नाही, आमची पण ती PhD करत आहेत, मी पण PhD करतो, शिक्षण नाही सोडलं. कारण बाबासाहेबांचा मार्ग आहे ना, हेच खरे बाबासाहेब आहेत, आहे की नाही? 14 एप्रिल नाचून थोडी बाबासाहेब असतात. ते शिक्षणाचं महत्व आहे. पण तरुणांमध्ये शिक्षणाचं महत्व कमी असल्याचं आम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही आमचा तरुण वर्ग पाहतो, आम्ही आमच्या तरुणांना प्रेरणा देतो की तुम्ही सुद्धा शिका, शिक्षणामध्ये तुम्ही पुढे निघा, पुढे जा. परंतु आम्हाला तरुणांकडे पाहिल्यानंतर खरंच म्हणजे वाईट वाटतं बघा. विशेष करून जे खेड्यामध्ये आहेत ना, खेड्या गावामध्ये, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटतं. आणखीन एक तरुणांचा प्रॉब्लेम आहे तरुण वर्गाचा, तो म्हणजे व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे आपल्या यंगस्टर्स मध्ये, आपल्या तरुणांमध्ये व्यसनाधीनता. वेगवेगळे व्यसन सुरू झालेले आहेत. व्यसनाधीनतेमध्ये आपली तरुण पिढी बुडत चाललेली आहे. आणि त्यामुळे जे तरुण या व्यसनाधीनतेमध्ये बुडून गेले, त्या तरुणांचं तारुण्य जे आहे, ते तारुण्य सुद्धा संपत चाललेलं आहे. त्याची अत्यंत वाईट फळं त्यांना भोगावी लागतात. आणि त्यांच्या त्या व्यसनाधीनतेमुळे तेही दुखी होतात, त्यांचा परिवार सुद्धा दुखी होतो. म्हणजे त्यामुळे आज या काळामध्ये जे आपले बाळ जन्मास येणार आहेत, तर कदाचित आपल्या बालकांना सुद्धा या सर्व प्रॉब्लेम्सला फेस करावा लागू शकतो. त्यामुळे आताचे जे माता पिता आहेत, त्यांनी सुद्धा या गोष्टीचं चिंतन करणं अतिशय गरजेचं आहे. त्यांनी असा संकल्प करायला पाहिजे की माझ्या परिवारामध्ये जे बाळ जन्मास येणार आहे, त्या बाळाला मी पहिला धडा देईल. पहिला धडा मातेपित्याने संकल्प करायचा. म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर मातेपित्याने संकल्प करायचा की माझ्या परिवारात जे बाळ जन्मास येईल, त्या बाळाला मी पहिला धडा देईल. कोणता? तर मी माझ्या बाळासमोर बुद्ध आणि बाबासाहेबांचा आदर्श निर्माण करेल. तेव्हा त्यांच्या मनात श्रद्धा उत्पन्न होईल ना. कारण तरुणांमधला हा मोठा प्रॉब्लेम आहे, धम्माबद्दल रसच नाही राहिलेला आहे, खूप रस एकदम कमी झालेला आहे.
तर याची जी सुरुवात आहे धम्मामध्ये रस उत्पन्न करण्याची, याची सुरुवात घरातून होत असते. खरंच सांगतो, ज्यांचे माता पिता श्रद्धावान आहेत ना, 100% बिलकुल दुमत नाही, गॅरंटेड सांगतो की त्यांच्या परिवारातील बालक सुद्धा ही श्रद्धावानच होतात. माता पिता श्रद्धावान असल्यानंतर लहानपणापासून तो संस्कार घेतील ना, तर माता पित्यांनी हा संकल्प करायचा की माझ्या परिवारामध्ये जे बाळ जन्मास येणार आहे त्या बाळापुढे मी बुद्ध आणि बाबासाहेबांचा आदर्श निर्माण करेल. बुद्ध आणि बाबासाहेबांप्रती त्याच्या मनामध्ये किंवा तिच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न करेल. श्रद्धा कशी उत्पन्न करायची? लहानपणापासूनच त्यांना बुद्ध बाबासाहेबांचं दर्शन घडवा. कसं? त्यांना सांगा की बाळा, हे बघ बाळा, हे आपले बुद्ध आहेत. आपल्या बुद्धाने कधी हिंसा केली नाही बाळा, कधी चोरी केली नाही, बुद्धाने कधी व्यभिचार केला नाही, बुद्धाने कधी असत्य भाषण केले नाही, बुद्धाने कधी मद्यपान केले नाही. बाळा, तुला बुद्धाप्रमाणे बनायचं, तुला बुद्धाप्रमाणे शीलवान बनायचं आहे, तुला बुद्धाप्रमाणे तुला सदाचारी बनायचं आहे. हिंसा करायची नाही बाळा, बुद्धाप्रमाणे चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, असत्य भाषण करायचं नाही, कोणाला फसवायचं नाही आणि मद्यपान करायचं नाही, असा आदर्श. आणि मला वाटतं हेच खरे बुद्ध आहेत, आहे की नाही? हा आचरणातला बुद्ध आहे. तर असा शिलाचा आदर्श, बुद्धांचा आदर्श आपल्या बालकांपुढे निर्माण करा. बाबासाहेबांचा आदर्श द्या. बाळा बघ, आपले बाबासाहेब आंबेडकर, बाळा लहानपणापासून असं त्यांना सांगावं लागत असते. बघ बाळा, हे आपले बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांनी बाबासाहेबांकडे त्यावेळेस काहीच नव्हतं बाळा, तरी बाबासाहेब झाले. तुमचे आमचे उद्धारकर्ते झाले, या भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले. बाळा, बाबा नसते तर बाळा आपले काय हाल असते बाळा आपले. जर बाबासाहेब नसते तर आपले काय हाल झाले असते बाळा. म्हणून नेहमी बाळा बाबासाहेबांचा आदर्श. असं माता पित्यांनी आणि घरच्या लोकांनी आपल्या बालकांना लहानपणापासूनच बुद्ध आणि बाबासाहेबांचा असा आदर्श त्यांच्या समोर तुम्ही नेहमी निर्माण करा, की जेणेकरून अगदी लहानपणापासूनच आपली बालकं बुद्ध आणि बाबासाहेबांचा आदर्श घेऊनच ती मोठं होतील. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की जी बालकं बुद्ध आणि बाबासाहेबांचा आदर्श घेतात ना, त्यांचा नेहमी जय जयकार होतो. ते कोणत्या पण क्षेत्रात जाऊ द्या, त्यांना यश प्राप्त होत असते, त्यांना सक्सेस मिळत असते. कारण बुद्धाचा आदर्श घेतात तर शीलवान बनतात, सदाचारी बनतात. अशी बालकं कोणाला नको? अशी बालकं कोणाला नको? मातेपित्यांना स्वाभिमान असतो की माझं बाळ शीलवान आहे, सदाचारी आहे. बाबासाहेबांप्रमाणे ते मोठ्या क्षेत्रात जातील, विद्वान बनतील, शिक्षणामध्ये तरबेज होतील. अशी बालकं कोणाला नको? म्हणून सांगतो मातापित्यांनो की आपल्या बालकांना अगदी लहानपणापासूनच बुद्ध बाबासाहेबांचा आदर्श त्यांच्या समोर निर्माण करा. जे जे महापुरुष होऊन गेले, बहुजन समाजाला उद्धार करण्यासाठी जे जे महापुरुष झाले, महामाता झाल्या, त्या सर्वांचा आदर्श त्यांच्या समोर निर्माण करा. की या महापुरुषांमुळे आपण आहोत, या महामातांमुळे आपण आहोत, हा आदर्श त्यांच्या समोर निर्माण करावा. आणि याकरिता माता पित्यांनी हा संकल्प करावा की मी माझ्या बालकांपुढे सदैव बुद्ध बाबासाहेबांचा आदर्श त्याच्यासमोर निर्माण करेल. आणखीन काय कोणता प्रॉब्लेम सांगितला मी? मुलांचा शिक्षण, म्हणजे तरुण यंगस्टर जे आहे त्यांचा प्रॉब्लेम कोणता आहे? शिक्षण. शिक्षणाबद्दल सुद्धा रस कमी झाला. ते शिक्षण तर कमी घेतातच का, रस कमी झाला शिक्षणाबद्दल, इंटरेस्ट कमी झाला. आणि काही काही जण असे म्हणतात क्या करणार पडके, कोणाचं भलं झालं, कोणाचं भलं झालं, असं मनातल्या मनामध्ये त्यांनी ते अज्ञान निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारचं होऊ नये. माता पित्यांनी हा सुद्धा संकल्प करायचा की माझ्या घरात जन्मास येणारं जे बाळ आहे, मी माझ्या बाळाला चांगलं दर्जेदार शिक्षण देईल. चांगलं हाय प्रोफाईलचं म्हणजे काय, पैसाच खर्च करायचा नाही बरं. हाय प्रोफाईल एज्युकेशन त्या अर्थाने नाही की स्कूल बस घरापर्यंत आली पाहिजे, चांगले पूर्ण अकॅडमिक मध्ये 4 प्रकारचे ड्रेस. किती खर्च लागतो आपल्या लहान मुलांना शिकवण्यासाठी. आम्हाला आठवतं, आम्ही जेव्हा शाळेत होतो 10 रुपयामध्ये ऍडमिशन झालं आमचं. 10 रुपयात ऍडमिशन, 10 रुपयात सगळं शिक्षण झालं पूर्ण एक वर. आणि आता 10,000 पण कमी पडतात, 50,000, 1,00,000, म्हणजे किती एवढा खर्च होतो. ते आवश्यक पण आहे ना. कारण एखादा आज रिक्षा चालक जरी असला 1,000 रुपये रोज कमवणारा, त्यालाही वाटते की माझं बाळ, आम्ही जरी गरीब असलो पण माझं बाळ
कॉन्व्हेंटमध्ये शिकलं पाहिजे, माझं बाळ हाय प्रोफाईल एज्युकेशन आणि घेत, प्रत्येकाला वाटतं ना, आणि साहजिकच आहे, यामध्ये कोणाची दुमत नाही आहे. माता पित्यांनी आपल्या बाळाला हाय प्रोफाईल एज्युकेशन द्यावं. हाय प्रोफाईल एज्युकेशन म्हणजे दर्जेदार शिक्षण, उच्च प्रतीचं शिक्षण, आजच्या आधुनिक काळामध्ये अनुसरून त्याला जे आवश्यक आहे असं हाय म्हणजे दर्जेदार शिक्षण त्याला द्या. आज बघा आजचं काळ अरे एवढ्या स्पर्धा वाढलेल्या आहेत, जे विद्यार्थी कोणी जर अभ्यास करत असतील, एवढी स्पर्धा वाढलेली आहे, एवढे कॉम्पिटिशन वाढलेले आहे, असं एकही क्षेत्र नाही आहे की जिथे कॉम्पिटिशन नाही आहे. प्रत्येक क्षेत्र, आणि त्याची जी डिफिकल्ट लेवल जी आहे ना, खूप कठीण झालेली आहे. साधी तलाठीची एक्झाम, कलेक्टरची एक्झाम सुद्धा सोपी होईल, पण तलाठीची एक्झाम कठीण झाली. बघ 200 पैकी 178 कट ऑफ एससीचा, किती 178, 180 कट ऑफ, खूप कठीण झालेला आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या युगामध्ये आपली बालकं टिकली पाहिजे. मग MPSC असेल, UPSC असेल, IBPS असेल, किंवा मग क्लरिकल एक्झाम असतील, STI असेल, PSI असेल, कोणत्या पण एक्झाम असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपली बालकं टिकली पाहिजे. बघा हे 2023 आहे. जे बाळ किंवा बाळी जन्मास येईल ती जेव्हा 20 वर्षांची होईल, कोणता काळ असेल तो? 2043. तर विचार करा, आज हे सगळं सायंटिफिक युग आहे. 20 वर्षापूर्वी असं होतं का? 20 वर्षापूर्वी तर असं नवल वाटायचं, बाबा व्हिडिओ कॉल बोलू शकतो आपण अमेरिकेच्या माणसाला. नाही, खोटं आहे, काही सांगताय, असं होऊ शकत नाही. आज बोलतो की नाही आपण? आता जे काही 50-60 वर्षांचे लोक आहेत त्यांचा काळ बघा, बरोबर आहे की नाही? आज किती सायंटिफिक युग झालेलं आहे. सगळे लोक चंद्रावर गेले, चंद्रयान गेले, चंद्रावर गेले. उद्या कुठं कुठे जातील काही सांगता येत नाही. काय सांगा, उद्या राणे साहेबांचा मंगळ ग्रहावरती एखादा प्लॉट होईल 2043 पर्यंत. आणि म्हणते तुम्ही आमच्या घर पूजेसाठी या, पाठवा रॉकेट. काही सांगता येत नाही. उद्या माणसांचे क्लोन तयार होतील. म्हणजे सायन्स एवढं झपाट्यानं प्रगती करत आहे बघा, खूप झपाट्यानं. तर विचार करा 2043, 20 वर्षानंतरचा काळ किती सायंटिफिक असेल. स्पर्धेचे क्षेत्र बदललेले असतील, नोकरींचे क्षेत्र बदललेले असतील, व्यवसायाच्या संधी बदललेल्या असतील. कदाचित त्यावेळेसचा भारत हा वेगळा असेल, कदाचित त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती वेगळी असेल. तर म्हणून माता पित्यांनी या आधुनिक काळाला, या सायंटिफिक युगाला अनुसरून आपल्या बालकांना तशा प्रकारचे विज्ञानवादी सुद्धा धडे द्यायला पाहिजे. हे खरं शिक्षण आहे, विज्ञानवादी धडे द्यायला पाहिजे. कारण आपली बालकं अंधश्रद्धाळू होऊ नये, आपली बालकं अंधभक्तिवान होऊ नये. शिक्षणामध्ये हे सुद्धा महत्वाचं आहे. आता आपले तरुण वर्ग पहा तुम्ही, परीक्षा जवळ आली म्हणजे, मी स्वतः दिल्लीला होतो 5 वर्ष, मी UPSCचा अभ्यास केलेला आहे. 2013 मध्ये मी पण मेन्स दिली होती पाली विषयामधून. मी पाहिलं माझ्या सोबतचे UP बिहारचे जे विद्यार्थी होते ते नारळ फोडायचे, बस एक मार्क आने दे, रिझल्ट मेरा आने दे, अगरबत्ती, मेणबत्ती, ते त्यांची पूजापाठ, देवीला नमस्कार करायचे. कशासाठी? की माझा कट ऑफ येऊ दे. आम्हाला आश्चर्य वाटायचं बघा त्यांच्याकडे बघून. हे बिहार UP कडले मुलं येतात, तेच जास्त येतात, तिकडचे जास्त येतात. पण त्यांची धारणा कशी आहे? नारळ फोडले की झालं, अंधश्रद्धा बाळगतात ते. आपल्या बालकांना असे अंधश्रद्धाळू बनवायचा नाही आपल्याला. कारण ऑलरेडी आपल्याकडे जर एवढा विज्ञानवादी महापुरुषांचा आदर्श असेल तर दुसरा आदर्श देण्याची गरज नाही आहे. त्यामुळे आपल्या बालकांना चांगलं दर्जेदार शिक्षण द्या आणि शिक्षणासोबत सोबत त्यांना विज्ञानवादी धडे द्या. म्हणजे आपली बालकं अंधश्रद्धाळू होऊ नये, आपली बालकं अंधभक्ती, मिथ्या दृष्टीमध्ये जाऊ नये, प्युअर सायंटिफिक बनावे, विज्ञानवादी बनावे आणि बुद्धी सुसंगत जीवन आपल्या बालकांनी जगावं. याकरता सुद्धा असा संकल्प माता पित्यांनी करावा. आणखीन कोणता प्रॉब्लेम होता तरुणांचा? व्यसनाधीनता. हा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे, व्यसनाधीनता. ते म्हणजे ते तंबाखू, दारू हे व्यसन तर आता बाजूलाच राहिलं, दुसरेच व्यसन सुरू झाले लहान लहान लेकरांचे. आता बघा ते कोणतरी मोबाईल मध्ये खेळू लागला का, बोलणं, दुसरीकडे मोबाईलचं व्यसन सुरू झालं. मोबाईलचं म्हणजे मायबाप नको, तुम्ही जा म्हणता तिकडं, बस दिवसभर मोबाईल मध्ये खेळत राहतात मुलं. कोण आलं काय गेलं काय काही लक्ष नाही. त्यांची दुनिया फक्त तेवढीच, मी आणि माझा मोबाईल.
आम्ही तर असे पाहतो लहान लहान लेकरांना घरी गेल्यानंतर त्या बाळाला मोबाईलचं गाणं ऐकल्याशिवाय झोपही लागत नाही. झोप लागत नाही. बरं, लई कठीण आहे, लई कठीण आहे. जेवता जेवता त्याला तारक मेहता लावलाच पाहिजे. तुम्हाला व्यसन आहे का तारक मेहताचं? आहे. तारक मेहता पाहता पाहता मोबाईलचं बघा किती भयंकर व्यसन झालेलं आहे, सुटतच नाही ना. काल आम्ही जेव्हा औरंगाबादला जात होतो भुसावळवरून, तर तिथे मोर्चे वगैरे सुरू आहेत. तर सरकारने कलेक्टर लेवलला इंटरनेट सेवा सगळी बंद केली. तर आम्हाला काल असं वाटलं की बरं झालं बा, इंटरनेट सेवा किमान रात्रभरासाठी बंद झाली, तर काही लोकांना आज सुखानं झोप लागेल, पण काही लोकांना झोपच लागणार नाही. लोकांना असं 12-12, 1:30, 2-2 वाजेपर्यंत नेटवर सर्फिंग करत राहायचं आणि झोप मोड झाली. सगळं कार्यक्रम बिघडला, सगळं शेड्यूल बिघडलेलं आहे. त्यामुळे आपल्या बालकांना ह्या मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवा. हे म्हणजे असं ऑनलाईन सगळं झालेलं आहे, म्हणजे मोठा प्रश्न आहे बघा हा. सगळं शिक्षण ऑनलाईन झालेलं आहे, दूर कसं करायचं? पण किमान त्याच्या ज्या काही ते युजिंग टाइम जो आहे त्याच्यावरती कंट्रोल असावा. आपली बालकं ही बहिर्मुखी असली पाहिजे, म्हणजे अंतर्मुखी होणे मोबाईल आणि मी असं अंतर्मुखी होणे, बहिर्मुखी असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या माता पित्यांनी आपल्या बालकांसाठी आवश्यक आहेत. त्यामुळं ह्या ज्या काही व्यसनाधीनता आपल्या बालकांमध्ये वाढत चाललेल्या आहे, यापासून आपल्या बालकांचं रक्षण करा. बालकांनी मोबाईल पकडलेला नसतो, त्या मोबाईलनीच बालकाला पकडलेला आहे. त्यामुळे नवीन नवीन आजार सुरू झालेले आहे. ते डोकं दुखी, पोट दुखी, डोळे दुखी, अमकं दुखी, तमकं दुखी, हे आजार आता बाजूलाच राहिले. ते नवीन काय म्हणतात त्याला, गुनिया म्हणतात कोणता तरी, म्हणजे असं अंतर्मुखी राहतात ते बालक. काय असं बोलत नाही, म्हणजे असं अंतर्मुखीच, म्हणजे त्यांना बाकीचं दुनियादारीचं त्याला म्हणतो आपण व्यावहारिक नॉलेज, त्या व्यावहारिक नॉलेज पासून फार दूर राहतात. अंतर्मुखी राहतात, अंतर्मुखी काहीतरी विचार करत राहतात. त्याला काहीतरी नाव आम्ही काल परवाच वाचलं होतं, कोणतरी गुनिया असं काहीतरी त्याला म्हणतात. तर असं हे बघा नवीन नवीन आजार सुरू झालेले आहेत. कशामुळं? हे जे काही यंत्रसामुग्री आपल्याला निर्माण केली ना, याचा हा विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे जे कोणतं व्यसन आहे त्यापासून आपल्या बालकांना दूर करा. कोणतीही गोष्ट असू द्या, त्याचा अति वापर हा व्यसनच आहे. कोणतीही गोष्ट असू द्या, भौतिक गोष्ट असू द्या, कोणती असू द्या, त्याचा वापर हा अति वापर जो आहे तो व्यसनच आहे. त्यामुळे आपल्या बालकांना जे कोणतं म्हणजे व्यसन आहे, म्हणजे जे काही आहे, म्हणजे समजा नशेचं व्यसन असेल, इतर कोणतं व्यसन असेल, या सगळ्या व्यसनाधीनतेपासून आपल्या बालकांचं रक्षण करा. जेणेकरून आपली बालकं हे सुसंस्कृत बनतील, त्यांचा आदर्श निर्माण होईल आणि तुम्हाला सुद्धा आपल्या बालकांवरती स्वाभिमान निर्माण होईल. अशा प्रकारे तिन्ही गोष्टी आजच्या या पिढीला बघून आम्हाला ते निदर्शनामध्ये आलेलं आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला हा उपदेश करीत आहोत. आणखीन एक तत्व सांगतो की आपल्या बालकांना सेवाभाव सुद्धा शिकवा. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण ज्या माता पित्यांना वाटतं की आमच्या म्हातारपणामध्ये आमच्या बालकांनी, आमच्या मुलांनी मुलींनी आमची सेवा करावी, तर तशा प्रकारचे सेवेचे संस्कार आपण आपल्या बालकांना प्रदान केले पाहिजे. कधी आपण सेवेचे संस्कार शिकवलंच नाही तर ती सेवा कशी करतील हो? त्यांना ते शिकवावं लागेल ना, सेवाभाव त्यांना शिकवावं लागेल. त्यामुळे बालकांना, आपल्या मुला मुलींना सेवा करण्याचं शिकवा. तर तुमच्याकडे पाहूनच तर ते शिकतात. तुमच्याकडे पाहून शिकतील की नाही, की माझे मायबाप कसे वागतात, मग ते पण तसेच वागायला सुरुवात करतात. म्हणून आपल्या घरातल्या मोठ्यांचा आदर करा. आपल्या घरातल्या सासू सासरे आहेत किंवा माता पिता आहेत, यांचा आदर करा, त्यांची सेवा करा, आजारी लोकांची सेवा करा, सेवा शुश्रूषा करा. हे पाहूनच आपले बालकं शिकतात बघा. बरोबर, त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाहीये. कारण आजच्या पिढीतले बालक हे तुमच्यापेक्षा लई हुशार आहेत, लई हुशार आहेत. त्यांना जास्त सांगायची गरज नाहीये. सहज मोबाईल मार्केटिंग करतात. 12 वर्षाचं पोरग मोबाईल मार्केटिंग करतो. त्या फ्लिपकार्टवरून मागव. आम्हाला जमत नव्हतं, आम्हाला जमत नाही. व्हॉट्सअप काय, आम्हाला युट्यूबचं जमत नाही. ते एका 15 वर्षाच्या पोरं सांग, आणा म्हणे बंदी इकडे, सांग हे असं असतं हे बा म्हणे, एवढं तुम्हाला समजत नाही म्हणे. अरे बाबा काय, अशी हुशार पिढी आहे बघा आजची. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना अनुसरून खूप सतर्क राहून आपण आपल्या बालकांचं संगोपन करावं, त्यांना लहानाचं मोठं करावं. या सगळ्या गोष्टी त्यांना देणं आवश्यक आहे. आजच्या प्रसंगी मी पुनश्च एकदा रोशनीताईबद्दल मंगलकामना अर्पण करतो. रोशनीताईंचा संपूर्ण परिवार, साहेबांचं नाव काय, प्रशांत,
त्यानंतर राणे साहेब, आई आणि उपरवट परिवार आणि दोन्ही परिवारातील आपण सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, हितचिंतक आपल्या सर्वांप्रती मी मंगल कामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.